राधानगरी धरण परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची कमबॅक झाली असून राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। त्याचाच परिणाम राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे अद्यापही खुले आहेत। दरम्यान राधानगरीत 12 तासात 84 मिलीमीटर पाऊस झाला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला आहे। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर 2 दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले गेले होते। मात्र कालपासून पावसाचा जोर वाढल्याने आज 18 ऑगस्ट रोजी पहाटे 4:20 सुमारास राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले गेले। धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून या दरवाजांमधून एकूण विसर्ग 10,000 क्युसेक तर बोट पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक इतका विसर्ग असून एकूण धरणातून 11,05,000 इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। होणाऱ्या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या 12 तासात अर्थात आज सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 84 मिलीमीटर पाऊस झाला आहे। दरम्यान दमदार पावसाच्या पुनरागमनामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे। तरी सध्या धरणातून भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे। या एकत्रित विसर्गामुळे भोगावती नदी पुन्हा एकदा दुथंडी भरून वाहू लागली आहे। जर पावसाचा जोर पुढे असाच कायम राहिला तर पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी बोलून दाखवत आहेत।